3 भक्ती मार्गावर ग्रंथ. आता भक्ती मार्गावर किती? एक नारद भक्ती सूत्र, 84 सूत्र आहेत, नारदांनी तयार केलेलं आहे. नारद एका सगळे ऋषी पुढचं काय ज्ञानयोगात गेल्यानंतर ध्यान करत बसायचे नैमिषारण्यामध्ये, अजून कुठे, आणि मग नारद तिथे प्रगट व्हायचे. नारदा तुम्ही भक्त आहात, आम्हाला भक्तीच्या वाटा सांगा. तिथून नारद पहिलं सूत्र द्यायचे, गुप्त व्हायचे. चला अनुभव घ्या, सगळेजण अनुभव घ्यायचे. 1 महिन्यानी पुन्हा यायचे, आला अनुभव, आता दुसरं सूत्र भक्तीचं, असे अनुभव देत होते. त्याच्यातनं 84 सूत्र आली बाहेर. नारद भक्ती सूत्र आपण पाहिलं 84 सूत्राचं. नंबर 2 शांडिल्य भक्ती दर्शन, हे शांडिल्य ऋषींनी लिहिलं आहे. शांडिल्य मुनी, शांडिल्य भक्ती दर्शन. 3 मध्य मीमांसा दर्शन, हे पहा, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, मध्य मीमांसा. याला देवी मीमांसा दर्शनही म्हणतात. मध्य मीमांसा दर्शन हे अंगी ऋषींनी लिहिले. अंगी ऋषी. अंगी रस चिकित्सा एक स्वतंत्र प्रकरण येतं, आपल्या योगामध्ये देखील येईल. अंगी रस चिकित्सा, रस देऊन रस कमी करायचा, ही पद्धती. भुकेने भुकची खावी नंतरची पद्धती अंगी रस चिकित्सा अंगी ऋषींनी दिलेली. म्हणजे विषय देऊन विषय त्याग करायचा, उलटी होईपर्यंत खायचं आणि शरीराने विषयाचा त्याग करायचा. आम्हाला बाप्पासाहेबांनी 1969ला हे केलं होतं. एक पदार्थ खायचा बस, तोच धपाटा. समजा तुम्हाला आवडत असेल धपाटा, धपाटच खा. सकाळी धपाटं, दुपारी धपाटं, संध्याकाळी धपाटं. कुठपर्यंत उलटी झाली आता नको वाटलं की दुसरा घ्यायचा. अंगीरस चिकित्सा पद्धती. देवी मीमांसा दर्शन याला म्हटलंय. म्हणजे नारद भक्ती सूत्र नारदांनी लिहिलेलं, शांडिल्य भक्ती दर्शन शांडिल्य मुनींनी लिहिलेलं, आणि मध्य मीमांसा दर्शन अंगिरसी ऋषींनी लिहिलेलं. अंगिरस. नारद भक्ती दर्शन समजण्यास चांगलं आहे, कलियुगासाठी वरदान आहे म्हणून म्हटलं आहे भगवान नारदांचं. म्हणून आपण त्याच्यावरच विस्ताराने बोललो. नारद मुनीने खालील 3 ग्रंथांची रचना केली. कधी वाटलं तर केव्हा तरी घेऊ, पण आपल्याला सापडली पाहिजे. एक नारद स्मृती, एक ग्रंथ आहे. जसं नारद भक्तिसूत्र जसं आहे तसं नारद स्मृती कर्मकांडांचं निरूपण आहे. कर्म कसं करावं, जे अकर्म बनतं, विकर्म बनतं, आपल्या ज्ञानेश्वरी सगळे प्रकार आलेत. त्याच्यामुळे समजणं काही अवघड नाही, फक्त आपल्याला सापडले पाहिजे ते. नारद स्मृती कर्मकांडांचं निरूपण. 2 नारद पांचरात्र, कर्म प्लस उपासना. उपासना म्हणजे भक्ती, लक्षात घ्या. कर्म मिश्रित, कर्म प्लस अधिक उपासना, दोन्हीचं मिक्सर. निवळ कर्मकांड नाही. कर्मातून भक्ती मार्गाकडे कसं जायचं, नारद पांचरात्र अतिशय सुंदर आहे. एक वेळ याच्यापेक्षा मी असं म्हणेल, नारद भक्ती दर्शन जे आपण पाहिलं 84 सूत्र, त्याच्या वरची सीडी ही आहे. नारद पंचरात्र, नारद पांचरात्र. आणि 3 आहे नारद भक्ती दर्शन, केवळ भक्ती. हा ग्रंथ ब्रह्मदेवाच्या आज्ञेने लिहिलाय नारद भक्ती सूत्र, जे आपण 84 सूत्रावर ते निरूपण केलं. 2 सूत्रावर जरा कमी केलं, 3 सूत्रावर करू हळू नंतर. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने लिहिलाय मात्र हा. कलियुगाकरता याला वरदान म्हटलंय. कारण एक सांगतो का म्हटलंय,
सगळ्यात मोठं, पूर्वी काही न करता 60,000 वर्ष माणूस जगू शकत होता. किती? 60,000 सत्ययुगात. आता 60 वर्षाची मारामार, सगळे शून्य उडाले. लक्षात घ्या, आयुष्य कमी झालं. कुठे कर्मकांडाला वेळ आहे? आणि सायंटिफिक कर्मकांड, उड्डाण मार्ग पाहिजे, त्याच्या संसार करायचा आहे. इतकं आयुष्य नाही. आता अनेकदा मी म्हणत असतो की आधी 100 वर्ष झाले की नाही, वय झालंच होतं. कोणी जर म्हटलं 100 वर्षाचे होऊन गेले, नाही, वय झालंच होतं. पुढं 80 वर्षाचा कोणी गेला, नाही, म्हातारे झालेच होते, वय झालंच होतं. आता काही दिवसांनी 50 वर्षात गेला, नाही, वय झालंच होतं. कारण 30व्या वर्षी फटाके फुटायलेत, हृदय बंद पडायला आहे. असं म्हणतील 40 वर्षात झालं, नाही, वय झालंच होतं. काय आता काय करायचं राव, म्हातार पण येईल की नाही, पटकन मरायलेत माणसं. तर याच्याकरता सोपा आणि टेक्निकॅलिटीज माणसाला जमणं कठीण आहे. अहो, कर्मकांडांचाच विषय घ्या. समजा योग मार्ग असेल तुमचा, योग मार्ग, योग नाही, योग मार्गामध्ये धोती नेती, आतडं काढणं, आपलं आतडं काढायचं, कशाचं चरवंतर, पण बाहेर असं ब्रशने धुवायचं आणि पुन्हा आत टाकायचं, आणि गेलं नाही तर. म्हणजे सगळे असे प्रयोग आहेत. भक्ती मार्गाचं बसले भजन करीत. आता कधी भजनाला साथ मिळावी, कारण वय कमी आहे. 6 वर्षाचं वय लक्षात घ्या. 60 वर्ष 70 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही जर जगू शकत असाल, 6 वर्षाचं वय, त्याच्यात रात्र सोडा, दिवस. 6 वर्षाच्या वयात 6 वर्षामध्येच काही करायचं आहे. बाकी मग खाण्यात पिण्यात, याच्यात, रोगात, राईत, चिंतेत सगळं आयुष्य जाणार आहे. आणि तेवढ्यामध्ये बसवायचं म्हणून इंजन भक्ती योगाचं वापरलंय. लक्षात घ्या. म्हणून काय, कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने. श्रीमद भागवत 2 अध्याय 13वा श्लोक. कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिन् त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. काय म्हटलंय? भक्ती फार दुःखी होती, अशी कथा येते पहा. तुम्हाला महाराज सुरुवातीलाच सांगतात, भक्ती अशी पडली होती आणि तिचे 2 ते पुत्र, सांगता काहीच येत नाही, ज्ञान आणि वैराग्य असे पडलेले आहेत. आहे की नाही? ती तुम्ही ऐकली असेल, सुरुवातीलाच येते ती, मी काही जास्त बोलत नाही. भक्ती फार दुःखी होती की मला कोणी कलियुगात स्वीकार करायला तयार नाही. त्यावर नारदाने प्रतिज्ञा केली की तुला घराघरात पोचवील. हा श्लोक आहे. कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिन् त्वा स्थापयिष्यामि गे गे जने जने. गे गे, प्रत्येक घरी मी तुला पोहोचवील. हे नारदानी भक्तीला दिलेलं वरदान आहे. आणि म्हणून नारदाला ब्रह्मदेवानी आदेश दिला की आता भक्ती घराघरात गेली पाहिजे. आयुष्य थोडं आहे, प्रेमाने जायचं, कर्मकांडांच्या विशाल अशा टेक्निकल प्रयोगांनी नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही मागे वळा, मी काय काय सांगितलंय, टेक्निकल काय काय नाही, काय काय नाही, 80 तास बोललोय ते ऐका. तुला घराघरात पोहोचील. आणि आता मग घराघरात भक्ती आहे. सूत्र, आता पहिलं सूत्र, अथातो भक्तिं व्याख्यासाम. आपण खूप बोललोय याच्यावर. दुसरं सात्वस्मिन् परम प्रेम रूपा. 3 अमृत स्वरूपाच. 4 यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. फक्त कृपालोजी काय म्हणतात ते,
फार डिटेल बोललेलो आहे म्हणून पुन्हा पुन्हा ते काही रिपीट करणार नाही. स्वतंत्र घेतोय. 5वं, यम प्राप्य न किंचिद्वाचति न शोचति न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. प्रथम सूत्र कोणतं? अथातो भक्ती व्याख्याशाम. आठवत असेल मी पहिल्यांदा काय म्हणलो होतो? इथून पुढे आता तुम्ही मेडिकलला प्रवेश मिळाला काय, इथून पुढे मेडिकलचा अभ्यास. इथून म्हणजे याचा अर्थ अगोदर मागे तुम्ही खूप असे चढत 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 इथपर्यंत आलात. लक्षात घ्या. प्रथम सूत्र अथातो ब्रह्मजिज्ञासा. ब्रह्मसूत्र इथूनच सुरुवात होतं. अथातो ब्रह्मजिज्ञासा. आणि नारद भक्ती सूत्रही अथातो भक्ती व्याख्याशाम. अथातो ब्रह्मजिज्ञासाप्रमाणे अथातो भक्ती व्याख्याशाम पहिल्यांदा नारद स्मृती कर्म निरूपणावर लिहिला. नंतर नारद पंचरात्र कर्म व भक्तीवर लिहिला. नारद स्मृती कर्मकांडावर लिहिला. नारद पंचरात्र कर्म प्लस भक्ती याच्यावर लिहिला. त्यांनी त्यामध्ये कर्मयोग, धर्मयोग, ज्ञानयोग याचे निरूपण केले नारद पंचरात्रमध्ये. म्हणजे ज्ञानेश्वरीचा विषय आला. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. धर्मयोग म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग याचे निरूपण केले. पण नंतर हा ग्रंथ लिहिला. आधी निरूपण केले मग ग्रंथ लिहिला. त्यांनी म्हटले अतः भक्तिम. ह्या पुढे तत्वज्ञान नाही, शेवटचं तत्वज्ञान भक्ती. आता रस्ता नाही, आता स्टॉप, फायनल. भक्तियोगामध्ये तत्वज्ञान नाही. ज्ञानयोगापर्यंत तत्वज्ञान आहे, पुढे नाही. सिद्धा भक्तीचे निरूपण केले, साधन भक्ती नाही. 2 प्रकार भक्तीमध्ये, साधन भक्ती, सिद्धा भक्ती. लक्षात घ्या. आता तुम्हाला जे जे भेटे भूतचा प्रयोग दिला, सिद्धा भक्ती की साधन भक्ती? कोण सांगेल? साधन भक्ती. कर्मयोगाचं कर्मयोगात बसणं, इंद्रियांचं हालचाल होते. साधन भक्ती की सिद्धा भक्ती? म्हणजे साधन भक्तीतून सिद्धा भक्तीकडे जायचं. नारद पंचरात्र सिद्धा भक्तीचे निरूपण केले, साधन भक्ती नाही. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये सिद्धा भक्तींचं वर्णन आहे, म्हणजे PhD भक्तीची. मग सुरुवातीलाच PhD टाकली, सिद्धा भक्ती. साधन भक्ती आपापल्या संतांनी सांगितली. तुकाराम गाथा वेगळं सांगेल, प्रत्येकजण वेगळं सांगेल. साधन भक्ती म्हणजे कर्मकांडांचे प्रयोग किंवा कर्मयोगाचे प्रयोग, ज्यांच्यामधून तुम्ही तिकडे वळायचं. साधन भक्ती नाही. साधन भक्ती तुम्ही करता ती पण सद्गुरूकडून मिळणारी सिद्धा भक्ती होते. 2 गोष्टी वेगळ्या. शास्त्रगुरूंनी, मंत्रगुरूंनी दिलेल्या दीक्षेतून साधन भक्ती आणि सिद्ध गुरु मिळाल्यानंतर मिळणारी साधन भक्ती, दोन्हीमध्ये फरक आहे. सिद्ध गुरु, तुम्ही अपात्र असाल आणि चुकीनं सिद्ध पुरुष मिळाले आणि तुम्हाला योग दीक्षा दिली, कुंडलिनी जागृत झाली, कर्मयोग मिळाला, मग ही एक प्रकारे कर्मयोग तशी साधन भक्ती आहे, पण ॲटोमॅटिक होते म्हणून सिद्धा भक्ती आहे. लक्षात घ्या. ॲटोमॅटिक क्रिया प्रगटतात म्हणून साधन म्हणजे इंद्रियातून जरी दिसत असलं तरी विमान मार्ग आहे, म्हणून ही सिद्धा भक्ती आहे. सिद्धा भक्ती. पळी नाही, पंचपात्र नाही, माळ नाही, जप नाही, गंध नाही, अक्षदा नाही, काही नाही. सिद्धा भक्ती.
सिद्ध होण्याकरिता लागणारी भक्ती. लक्षात घ्या, ह्या टेक्निकॅलिटीज आता समजून घ्या, आपण कुठे आहेत. सद्गुरूकडून मिळणारी ती सिद्धा भक्ती. अंतःकरण शुद्धीनंतर खरे म्हणजे कर्मयोग, नंतर बुद्धियोग, नंतर ज्ञानयोग व आत्मसाक्षात्कारानंतर ही सिद्धा भक्ती मिळते. हे आपण लिहिलं आहे, कृपालूजींनी वेगळं सांगितलं आहे. काय झालं? अंतःकरण शुद्धीनंतर खरे म्हणजे कर्मयोगानंतर बुद्धियोग, अशी सडत भाजणी आहे ना, 5वी नंतर 6वी, 6वी नंतर 8वी, असं. नंतर ज्ञानयोग आणि नंतर आत्मसाक्षात्कार आणि मग ही सिद्धा भक्ती जी गोपिका प्रसंगातून प्रगटणार आहे. पुढे सिद्धा भक्ती, आत्मसाक्षात्कारानंतर सिद्धा भक्ती मिळते. तोपर्यंत साधन भक्ती आहे. म्हणजे आता पहा 2 मार्ग. सद्गुरू समजा मिळाले, कुंडलिनी जागृत झाली, तुम्हाला कर्मयोग मिळाला. आता साधन मार्ग नाही आहे, साधन भक्ती आहे. सद्गुरू मिळालेले आहेत पण पात्रता अजून कमी आहे, म्हणून कर्मयोग, कर्मयोगानंतर बुद्धियोग, बुद्धियोगानंतर ज्ञानयोग, असंच चढायचं आहे. ही साधन भक्ती आणि मग सिद्धा भक्ती असं म्हटलंय. लोकांनी अर्थ बरोबर नाही केले. खरे म्हणजे नारदांचे 3 ग्रंथ पायऱ्या आहेत. नाही सांगितलं कृपालोजींनी. आपण म्हणतोय, आपण त्याच्यासाठी 3 पायऱ्या आहेत ह्या. आता पहा, आपलं सांगतानाही म्हणतात कोणी कर्मयोगातून जा. अरे ज्ञानयोगात जावं लागेल, ज्ञानाची गरज नाही. कोणी म्हणतं ज्ञानयोगातून जा, कर्माची गरज नाही. काही बोलतात. ह्या पायऱ्या आहेत, कर्मयोग, बुद्धियोग आणि नंतर ज्ञानयोग, अंतिम स्थितीत देवी. समजा आपण याला गेलो 12-13 किलोमीटर, वैष्णवी देवी. सुरुवातीला कर्मयोग, मध्ये असं असं आणि शेवटी भक्तियोग, तिथे शेवटी देवी. नारदांचे 3 ग्रंथ पायऱ्या आहेत. ही भक्ती शेवटची पायरी आहे. आता पहा, नारद स्मृती कर्मकांडांचं निरूपण म्हणजे कर्मयोग, बरोबर आहे. नंतर नारद पंचरात्र कर्म उपासना, उपासना म्हणजे भक्ती. कर्मामध्ये प्रेमाने कर्म कसं केल्यानंतर इमोशनल क्वेश्चनद्वारे जायचंय. कर्म प्लस प्रेम, प्रेमा भक्तीतून कर्म केलं की बुद्धियोग, ज्ञानयोग आणि पुढे एकदम भक्तियोग, भक्ती दर्शन. या पायऱ्या आहेत. आपण म्हटलं याला पायऱ्या आहेत. आणि भक्ती शेवटची पायरी आहे, अंतरंग सायन्स आहे. भक्तियोग, अंतरंग सायन्स. म्हणजे इथून पुढे ह्या 3 स्टेजेस मधून जायचं असतं. पहिलं सूत्र डिटेल घेत नाही, कारण डिटेल घेतलंय आपण. आता फक्त टेक्निकल सगळा प्रवास आपण करतोय.